नामदेव महाराज पोकळे यांनी एका 25 वर्षीय विवाहितेवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना पैठण शहरात घडली आहे। बेडरूममधील आक्षेपार्ह व्हिडिओ पतीला दाखवण्याची धमकी देऊन 2 दिवस अत्याचार केल्याची तक्रार पीडितेनं दिल्यावर आरोपीला गजाआड करण्यात आलाय। आज त्याला पैठण न्यायालयात हजर करण्यात आलं असता त्याची हर्सुल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। याबाबत पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी माहिती दिली आहे। त्यानुसार 27 ते 29 ऑक्टोबर 2024 या कालावधीत हा लैंगिक शोषणाचा प्रकार घडलाय। या प्रकरणी 13 डिसेंबर रोजी पीडित विवाहितेनं पैठण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्यानंतर आरोपी नामदेव पोकळे याला पोलिसांनी तात्काळ अटक केली। शहराच्या बाहेर एका गोडाऊनमध्ये बीड जिल्ह्यातील ही पीडित तरुणी कामगार म्हणून काम करते। तिथेच बाजूला राहणाऱ्या आरोपी नामदेव पोकळे याने या पीडितेला सांगितलं की तुझ्या बेडरूममधील व्हिडिओ क्लिप माझ्याकडे आहे, ती तुझ्या पतीला पाठवतो अशी धमकी दिली। पीडितेवर बलात्कार केला। आरोपीला आज पैठण न्यायालयात हजर केला असता त्याची हर्सुल कारागृहात रवानगी करण्याचे आदेश देण्यात आलेत। या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक जनाबाई सांगळे या पुढील तपास करत आहेत।